शिवाजी महाराजांच्या काळातले तिथे खूप सारे शस्त्र आणि तिथे वस्तू आहेत ते बघा चाललो आपण. तर माझ्यासोबत आहे आकाश, जो पाठी बसलेला आहे ते म्हणजे सर्वेश आणि वेदांत आहे. तर आजची तारीख आहे 21 तारीख आणि आज आहे रविवार. तर आम्ही जात आहोत आज. तर आमच्यासोबत या ब्लॉगमध्ये राहा आणि बघा. नमस्कार म्हणजे पुन्हा स्वागत आहे चॅनलमध्ये. तर आजच्या ब्लॉग्स तर आपण आज आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय आणि आज आहे गुरुपौर्णिमा आणि तारीख आहे 21. तर रविवार आहे आज. आम्ही रविवारचा दिवस धरून आलेलो आहोत. तर माझ्या पाठीशी बघू शकता ते संग्रहालय आहे आणि आपल्यासोबत आज मंडळी आहेत आपली. ती म्हणजे आकाश आहे, इथे सर्वेश आहे आणि वेदांत आहे. तर आपण आता लवकरात लवकर आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला वास्तू व तिथे शस्त्र काय आहेत त्यांचं दाखवूया तुम्हाला. मित्रांना सपोर्ट करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तर मंडळी आमचं झालेलं तर एकाच आहे 75 रुपये आणि आम्ही कॉलेज आय डी दाखवल्या कारणाने आम्हाला ते सवलत आहे ती 75 रुपयासाठी. जर तुम्ही एक स्टुडंट असाल तर तुम्ही नक्की या सवलतीचा वापर करू शकता आणि हिस्टॉरिकमध्ये तुम्ही येऊ शकता ती नॉलेज घ्यायला, इन्फॉर्मेशन जर काय पाहिजे असेल ती. तर आपण आता जाऊयात पुढे. तर मंडळी छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाच्या अगोदर याचं नाव होतं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. तर असं सगळं आहे. A few moments later. मंडळी स्टार्टिंगला येताना दिसतं एक कमळ दगडाचं बनलेलं आहे. एकदम चांगली अशी आकृती काढली त्याच्यावरती. मोरे कधी आला नाही तो. मंडळी इथं आपल्याला येते ती म्हणजे सापशिडी. त्यावेळेची लोक पण खेळायची वाटतं खूप सापशिडी. ज्ञानबाजी बोर्ड पण आहे. कोकणातले म्हणजे नालासोपऱ्यातलं म्हणजे कोकणातला जो वरचा कडक कडक असा एकदम सम्राट अशोकाच्या टायमाचं आहे भावंड हे. त्यावेळीच्या विटा मित्रांनो, त्यावेळीच्या विटा खून काढायला. प्रॅक्टिशनर्स ऑफ फील्ड.  तू ज्याचं घेतो त्याचं नाही घेतो. हां. 2 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
कच्चा दूध घे. मंडळी आपल्याला जो आजचा मिळत आहे बैल गेंडा यांच्या शिंगातून किंवा हत्तीच्या सोळ्यातून राज्याभिषेकाच्या वेळी राजाच्या मस्तकावर जलाभिषेक केला जाईल. असे शृंगार जलाभिषेक केल्याने राज्याची भरभराट होईल मानले जात असल्याने भारतातली ही प्रथा रूढ झाली. हे आहे ते दूध घेतलेलं का बॅसल्ट जास्त करून साऊथ इंडियाचं आहे. हे चेंज केलं आहे वाटतं आता. लेफ्ट आणि मंडळी आपली ह्युमन सिव्हिलायझेशन एवढी हे होती तेव्हा म्हणजे पहिल्या शतकातलं हे आणि तिथे नाणे होते आणि ते पण आपल्या देवी देवतांच्या नावावरचं पण होतं. लक्ष्मी म्हणा शिव म्हणा शास्त्री हे सगळं आपल्याला आढळून दिसतं. पहिले शतक. अरे बापरे. सॉरी पाठचे काढजा तू. ठीक आहे थांब एकत्र जाऊ. तर मंडळी ते पक्ष्यांचे विविध प्रकाराचे आपल्याला दाखवले गेलेले आहेत. चांगलं असं केलं आहे म्हणजे त्यांनी स्टुडंट बोलतात चिल्ड्रन सेक्शन आहे. ठीक आहे हे जाऊ म्हणजे खतरनाक आहे ना. आवडला मला बया अगं भैया प्रकारचे आहेत ना इथे. काळा मग कसला कडक आहे. 8 नंबर आहे काय रोंगो. हे पोपटांचे बी प्रकार आहे. हां मग फॅल्कन म्हटलं की वेंडी मला एअरक्राफ्ट काढलेला आमचा. फाल्कनची बघितली मी आयुष्यात. ऑनबिल आफ्रिकेत गिताड मंडळी गिताड दिसत आहे. इंडियन मॉल्स. तर मंडळी आपल्या भांडूपला जास्त दिसणारे फ्लेमिंगो इथे पण दिसत आहेत बरं का. असं वाटतं त्यांना स्टॅच्यू केला आहे एकदम भारी केलं आहे पण चांगलं केलं. कडक असा बियर्डेड वल्चर आपल्याला दिसतोय जाम मोठं आहे. आपमा कडक दिसतंय एकदम. म्हणजे पोरं पण फॅमिली तिची. माझे मित्र दिसत आहेत तिथे मंडळी. आकडेच आहे इकडे. हे हा दिसते ना लवड्या बाबा. वांडर दिसत आहेत वांदर. डेंजर हा. उडवायला येतात बोलते ते बरोबर आहे. स्कीम वगैरे काढली ढाण्या वाघ इंडियन टायगर. शेकडो म्हणून एक असतो तो. खालची उंदरं नाहीत.
स्पॉटेड डिअर काय पाहिलंय मंडळी आपल्याला दिसतात तिथं आहेत ते शेकडो विविध जातीचे आहेत मला कोकणात पण दिसत आहे कोकणात अरे बरेच आहेत महाबळेश्वर साईडला जात वेगळे उडगण आपल्याला बसवलं तर मंडळी आपल्याला आढळून येते ती म्हणजे डॉल्फिन एलिमेंटचा जबडा झोपलेत मंडळी सगळी इथे भू करतो भू सांबार म्हणजे सांबार आमच्याकडे होता किंगफिशर कडक असे आवून दिसत आहेत मला काय माहिती आता काय माझा जावं आहे तो हे बघ गरुड बघ भाई बापरे बाप. अजय घर शॉर्ट्स बनतील खरंच असेल ना मग प्राचीन इजिप्शियन लोकांचं डॉक्युमेंटेशन आहे तर मंडळी आपल्याला आढळून येतात ती म्हणजे मारामारीचे टूल्स सील्स झाले सील्स वजन तेव्हा वजन होते असे मटके बनवायला सांगायचे ना शिंपल्यांचं शिंपल्यांचे शो पीस लागतो हे टाईल्स दिसतात टाईल्स कडक टाईल्स कशा होता रे ते साला तो अख्खा काळा दिसतो कडक असे झांज आपल्याला दिसत आहे तिथे डमरू बिमरू आहेत पेपरे आहेत तिथे शंखनाद पण आहे इथे कडक आहे इथं चला पुढे चला आकाश डेंजर आहे म्हणजे डेंजर सुशिक्षित लोकांना घेऊन जा. मंडळी
आपल्याला जे बघायचं होतं ते आपल्याला आता दिसलेलं आहे. त्याविषयी एक पोस्ट कार्ड आहे. शिवमुद्रा सुद्धा आहे इथे आणि आपण छत्रपती महाराजांचं पोर्ट्रेट काढलेलं आहे. आता झोप आणि दंडपट्टा पण दिसतोय त्याच्यात. अश्विन चाळे करताना दोघे आणि एक लफडा एक आली मंडळी. हां A few moments later. तर मंडळी यासाठी केलेला हा अट्टहास. कडक एकदम भारी एकदम भारी. पहिला आपल्याला दिसते ती म्हणजे दंडपट्टा. नंतर आहे त्या झोप आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तलवारी. खंजीर दिसते खंजीर आपल्याला. कडक अशा तलवारी आपल्याला दिसत आहेत. या साईडला पण तलवारीचं सेक्शन दिसतं. खंजीर दिसतात इथे हत्तीच्या दातातून बनलेल्या. हात आपल्याला दिसते. त्या काळातले आपल्याला भाले दिसतात. प्रोजेक्टाईल वेपन्स भाले आपल्याला दिसून येतात. बंदूक आहेत त्यामध्ये मोठ्या अशा. गुगलचं आहे त्यांच्या आकृती दिसतं. त्या काळातले प्रकारचे खंजीर आपल्याला दिसून येतात. भाली सुद्धा आहे. जर तुम्ही कट्यार काळजात घुसली हा पिक्चर होईला असेल तर तुम्हाला समजेल. कट्यार म्हणजे छोटी तलवार म्हणजे कुठेही लपली जाऊ शकते अशी तलवार. तेव्हाच्या काळात लोकांनी मदत केलेली. जेव्हा मानवाने वाघनखाचा वापर केलेला तेव्हा त्याचा अंत करण्यासाठी कट्यारसुद्धा वापरली गेलेली. खंजीर खंजीर मंडळी प्रतापगड आपल्याला दिसतोय. त्याच्या पायथ्याशी खानाचा कमरावर काढलेला मराठा आरमाराचे जहाज दिसते. मराठा आरमाराचे मुख्य म्हणजे कान्होजी आंग्रे ठीक आहे. छत्रपती शिवराय आहे. हातात झोप घेऊन वस्त्रसुद्धा तुम्ही बघू शकता त्या गोष्टी कशा नाटपट्टे दिसताना खंजीर